गारपिटीचा तडाखा बसल्यामुळे बळीराजांच्या डोळ्यात अश्रुत हातातोंडाशी आलेलं पीक असं जमीनदोस्त होताना पाहून एका महिलेला अश्रू अनावर झालेत। प्रचंड अशी गारपीट झालेली आणि कांदा जे पीक आहे ते पूर्णतः जमीनदोस्त झाले। आपण बघू शकता की शेतकऱ्यांनी हा कांदा जो हा लावलेला होता 4 महिने काबाड कष्ट केलं आणि ऐन काढणीच्या वेळेस निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। तर आपण बघू शकतो की एवढं मोठं कांदा पीक होतं, अक्षरशः त्या कांद्याच्या काही खुट्ट्या राहिलेल्या आहेत आणि कांदा हा पूर्णतः खराब झालेला आहे। ज्या ताईंचा हा कांदा होता, ज्या शेतकऱ्यांचा कांदा होता, त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत। काय सांगतात काय? खूप मजुरी गेली सर आमच्यावाली। आज एकरी 15,000 रुपये घेऊ राहिले। आम्ही घरात खायला कमी केलं, आम्ही ते खाद्य आणलं, आम्ही इथं औषधं मारले, पण काहीच राहिलं नाही। आमचं सगळं माती होऊन गेली, आमच्या सोन्याची सगळी माती होऊन गेली। काहीच नाही राहिलं आमच्यावालं, काहीच आम्हाला बोलायला सुद्धा शब्द फुटते नाही, इतकं आमच्यावाली नुकसान झालेली। आपण बघू शकतो की इथं जे शेतकरी आहेत त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। जो कांदा आहे, माझ्या हातात जो कांदा दिसतोय तो कांदा पिकवण्यासाठी 1 वर्ष लागतं। 1 वर्ष आधी त्यांना बियाणं तयार करावं लागतं, शेतीची मशागत करायची, बियाणं टाकावं लागतं, तसेच ते आम्ही घरामध्ये खायला कमी करतो सर, पण मातीमध्ये आम्ही शेतामध्ये जे नाही ते खाद्य टाकतो, जे पाहिजे ते आम्ही तोंडाची किंमत देतो खाद्यवाल्यांना, बियाण्यावाल्यांना, आणि निसर्गाने आज आमच्यावर हा प्रसंग आणलेला आहे। तर लाखो रुपये खर्च करून आणि काढणीच्या वेळेस हे झालेलं नुकसान जे आहे तर ते खूप भयानक आहे। याच्याकडे शासनाने लक्ष देऊन आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। रोशन बांबरे, साम टीव्ही न्यूज, सटाणा, बागलाण।